नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत वर्ग 12वा विषय अर्थशास्त्र, त्यामधील प्रकरण 6वे निर्देशांक। निर्देशांकालाच आपण इंग्लिशमध्ये इंडेक्स नंबर म्हणतो। तर आज आपण निर्देशांक या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय अगदी सविस्तर या व्हिडिओमध्ये अभ्यास। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला आहे, योग्य पर्याय निवडा। खाली काही विधाने दिली आहेत आणि त्याखाली त्याचे पर्याय दिलेले आहेत। त्या पर्यायातून त्या विधानाला अनुसरून आपल्याला योग्य पर्याय निवडून उत्तर लिहायचं आहे। त्यामध्ये पहिलं विधान आहे, किंमत निर्देशांकाचा अयोग्य संबंध असलेली विधाने शोधा। विधान पुन्हा एकदा लक्षपूर्वक ऐका, किंमत निर्देशांकाचा अयोग्य संबंध असलेली विधाने शोधा। पर्याय, निर्देशांकाचे भौगोलिक साधन, ब हवेच्या दाबाचे मोजमाप निर्देशांकात केले जाते, क आर्थिक चलातील सापेक्ष बदलाचे मोजमाप निर्देशांकात केले जाते, ड निर्देशांक हा विशिष्ट सरासरीमध्ये असतो। आता उत्तरासंबंधित पर्याय 1 क आणि ड, 2 अ आणि ब, 3 ब आणि क, 4 अ ब क आणि ड। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ आणि ब। म्हणजेच निर्देशांकाचे भौगोलिक साधन आणि हवेच्या दाबाचे मोजमाप निर्देशांकात केले जाते। हे काय आहे? किंमत निर्देशांकाचा अयोग्य संबंध असलेली विधाने आहेत। म्हणून आपल्याला उत्तरात अ आणि ब हे पर्याय लिहायचे आहेत। आता दुसरं विधान आहे, निर्देशांकाचे महत्त्व खालील विधानातून शोधा। निर्देशांकाचे महत्त्व खालील विधानातून शोधा। पर्याय, भविष्यकाळाचे पूर्वानुमान काढण्यासाठी निर्देशांक उपयुक्त, ब भाववाढीचे मोजमाप करण्यासाठी निर्देशांक उपयुक्त, क योग्य धोरणाची आखणी करण्यासाठी निर्देशांक उपयुक्त, निर्देशांक चुकीच्या वापरासाठी केला जातो। उत्तरासंबंधित पर्याय दिले आहेत, ब क आणि ड, 1 ब क आणि ड, 2 अ क आणि ड, 3 अ ब आणि ड, 4 अ ब आणि क। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ ब आणि क। म्हणजेच निर्देशांकाचे महत्त्व हे अ भविष्यकाळाचे पूर्वानुमान काढण्यासाठी निर्देशांक उपयुक्त, भाववाढीचे मोजमाप करण्यासाठी निर्देशांक उपयुक्त आणि योग्य धोरणाची आखणी करण्यासाठी निर्देशांक उपयुक्त। ही 3 विधाने आहेत, ही निर्देशांकाचे महत्त्व सांगणारी आहेत। म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ ब आणि क। तिसरं विधान आहे, भारान्वित निर्देशांकाला लागू असणारी विधाने। भारान्वित निर्देशांकाला लागू असणारी विधाने। पर्याय, प्रत्येक वस्तूंना सारखेच महत्त्व दिले जाते, ब वस्तूंना योग्य भारांश दिला जातो, क बहुतेक वेळा संख्या ही भारांश म्हणून वापरली जाते, ड भारान्वित निर्देशांक मोजण्यासाठी लास्पेयर आणि पाच्छेदची पद्धत वापरली जाते। उत्तरासंबंधित पर्याय दिले आहेत, ब क आणि ड, 2 अ क आणि ड, 3 अ ब आणि ड, 4 अ ब क आणि ड। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ब क आणि ड। म्हणजेच भारान्वित निर्देशांकाला लागू असणारी विधाने कोणकोणती आहेत बघा, ब विविध वस्तूंना योग्य भारांश दिला जातो, क बहुतेक वेळा संख्या ही भारांश म्हणून वापरली जाते, ड भारान्वित निर्देशांक मोजण्यासाठी लास्पेयर आणि पाच्छेदची पद्धत वापरली जाते। म्हणजेच यापैकी फक्त भारान्वित निर्देशांकाला लागू नसणारं विधान आहे आपलं अ, प्रत्येक वस्तूंना सारखेच महत्त्व दिले जाते। भारान्वित निर्देशांकात प्रत्येक वस्तूला सारखे महत्त्व दिले जात नाही। म्हणून अ नंबरचा पर्याय सोडून बाकी ब क आणि ड हे आपलं उत्तर आहे। विधान चौथं आहे, निर्देशांकाच्या मर्यादांशी संबंधित विधाने। निर्देशांकाच्या मर्यादांशी संबंधित विधाने। पर्याय, निर्देशांक संपूर्णपणे खात्रीशीर नसतात, ब गोळा केलेली माहिती
पूर्वग्रह दूषित असू शकते. क. प्रत्येक सूत्रामध्ये काहीतरी उणीव असते. ड. निर्देशांक वस्तूमधील गुणात्मक बदलाकडे दुर्लक्ष करतात. उत्तरासंबंधित पर्याय आहेत: 1. अ, क आणि ड. 2. अ, ब, क आणि ड. पर्याय क्रमांक 3. अ, ब आणि ड. पर्याय क्रमांक 4. ब, क आणि ड. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अ, ब, क आणि ड. म्हणजेच निर्देशांकाच्या मर्यादाशी संबंधित विधाने, ही चारही विधाने जी पर्यायामध्ये दिली आहेत ती निर्देशांकाला मर्यादा आहेत. कोणकोणती? निर्देशांक संपूर्णपणे खात्रीशीर नसतात, हे सुद्धा बरोबर आहे. गोळा केलेली माहिती पूर्वग्रह दूषित असू शकते. प्रत्येक सूत्रामध्ये काहीतरी उणीव असते. निर्देशांक वस्तूमधील गुणात्मक बदलाकडे दुर्लक्ष करतात. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अ, ब, क आणि ड हे आहेत निर्देशांकाच्या मर्यादा किंवा मर्यादा संबंधित विधाने. विधान 5 आहे योग्य जोडीचा पर्याय निवडा. खाली आपल्याला जोड्या लावा लिहिल्या आहेत आणि त्या जोड्या लावामध्ये गट अ मध्ये निर्देशांक लिहिले आहेत. निर्देशांकामध्ये किंमत निर्देशांक, मूल्य निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक आणि पाचशे निर्देशांक दिले आहेत. आणि गट ब मध्ये त्याची सूत्रे लिहून दिली आहेत, पण ती सूत्रे ही इकडे तिकडे लिहून दिली आहेत. त्याची आपल्याला योग्य जोड्या जोडवायच्या आहेत. आणि त्या जोड्या संबंधित आपल्याला म्हणजे उत्तरासंबंधित पर्याय दिले आहेत. ते पर्याय बघा. पर्याय क्रमांक 1 ड, 2 क, 3 अ आणि 4 ब. पर्याय क्रमांक 2 ड, 2 अ, 3 ब आणि 4 क. पर्याय क्रमांक 3 ब, 2 क, 3 ड आणि 4 अ. पर्याय क्रमांक 4 क, 2 ड, 3 अ आणि 4 ब. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच 1. किंमत निर्देशांकाची जोडी ही ड म्हणजे शेवटचं. किंमत निर्देशांकाचं सूत्र आहे समिशन ऑफ P1 डिवाइड बाय समिशन ऑफ P0 मल्टिप्लिकेशन 100. दुसरं आहे मूल्य निर्देशांक. तर मूल्य निर्देशांकाचं सूत्र आहे समिशन ऑफ P1 Q1 डिवाइड बाय समिशन ऑफ P0 Q0 मल्टिप्लिकेशन 100. तिसरी जोडी आहे संख्यात्मक निर्देशांक. आणि संख्यात्मक निर्देशांकाची जोडी लागते 2 म्हणजेच ब. त्याचं सूत्र आहे समिशन ऑफ Q1 डिवाइड बाय समिशन ऑफ Q0 मल्टिप्लिकेशन बाय 100 किंवा 100. चौथी जोडी आहे पाचशे निर्देशांक. आणि पाचशे निर्देशांकाची जोडी लागते 4 क म्हणजेच त्याचं सूत्र आहे समिशन ऑफ P1 Q1 डिवाइड बाय समिशन ऑफ P0 Q1 मल्टिप्लिकेशन बाय 100. अशा प्रकारे आपण योग्य जोडीचा पर्याय निवडून जोड्या लावा हा प्रश्न पूर्ण केला आहे आणि योग्य पर्याय निवडा हा प्रश्न देखील आपला पूर्ण झाला आहे. प्रश्न दुसरा आहे सहसंबंध पूर्ण करा. सहसंबंध पूर्ण करामध्ये आपल्याला एक सहसंबंध पूर्ण करून दिलेला असतो, त्याला अनुसरून आपल्याला तशाच पद्धतीने दुसरा सहसंबंध पूर्ण करायचा असतो. त्यामध्ये पहिला सहसंबंध आहे निर्देशांक भाववाढ. निर्देशांक भाववाढ आणि त्यासमोर एक त्रिकामा चौकोन आहे आणि त्यासमोर शेती उत्पादन लिहून दिलं आहे. या सहसंबंधामध्ये आपल्याला पहिला सहसंबंध पूर्ण करून दिला आहे, तो आहे निर्देशांक आणि भाववाढ. आता आपल्याला निर्देशांक हा भाववाढीशी संबंधित आहे, तर शेती उत्पादनाशी संबंधित काय आहे? तर शेती उत्पादनाशी संबंधित आपल्याला रिकाम्या चौकोनमध्ये लिहायचं आहे शेती उत्पादन निर्देशांक. शेती उत्पादन निर्देशांक. आता सहसंबंध पूर्ण करामध्ये दुसरा आहे, पहिले रिकामा चौकोन दिला आहे, त्यासमोर मूळ वर्ष किंमत आहे,
रिकामा चौकोन मूळ वर्ष किंमत आणि दुसरा सहसंबंध आहे P1 चालू वर्ष किंमत. तर या सहसंबंधामध्ये आपल्याला दुसरा सहसंबंध पूर्ण करून दिला आहे. बघा, P1 चालू वर्ष किंमत म्हणजे जे सूत्रासंबंधित सहसंबंध आहे आपला. चालू वर्ष किंमतला सूत्र भाषेत किंवा अर्थशास्त्रीय भाषेत P1 असं म्हटलं जाते. तर मूळ वर्ष किंमत याला काय म्हटले जाते ते आपल्याला रिकाम्या चौकोनमध्ये लिहायचं आहे. ते आहे P0. मूळ वर्ष किंमत म्हणजे P0 आणि चालू वर्ष किंमत म्हणजे P1. तिसरं विधान आहे लास्ट पेअर निर्देशांक आणि त्यासमोर रिकामा चौकोन आहे आणि त्यामध्ये दुसरं आहे 500 निर्देशांक, त्याचं आहे चालू वर्षाचे परिमाण. 500 निर्देशांक चालू वर्षाचे परिमाण. तर यामध्ये दुसरा सहसंबंध पूर्ण करून दिला आहे. तो कोणता आहे? 500 निर्देशांक चालू वर्षाचे परिमाण. तर आपल्याला लास्ट पेअर निर्देशांक हा यामध्ये काय आहे तर ते त्या रिकाम्या चौकोनमध्ये लिहायचं आहे. तर त्यामध्ये लिहायचं आहे आपल्याला मूळ वर्षाचे परिमाण. जसं 500 निर्देशांक चालू वर्षाचे परिमाण तर लास्ट पेअर निर्देशांक हे मूळ वर्षाचे परिमाण. मूळ वर्षाचे परिमाण हे आपलं उत्तर आहे. सहसंबंध पूर्ण करामध्ये चौथा प्रश्न आहे. पहिले रिकामा चौकोन आहे आणि त्यानंतर एक चल. रिकामा चौकोन एक चल आणि त्यामध्ये दुसरा आहे संयुक्त निर्देशांक चलांचा गट. संयुक्त निर्देशांक चलांचा गट यामध्ये दुसरा सहसंबंध पूर्ण करून दिला आहे. जसे की संयुक्त निर्देशांक म्हणजे चलांचा गट. तर एक चल म्हणजे काय तर एक चल म्हणजे एकीकृत निर्देशांक. एकीकृत निर्देशांकामध्ये एक चल म्हणजे त्यामध्ये कशाचाही गट नसतो, कशाचाही समूह नसतो, त्यामध्ये काय असते एकच चल असते. म्हणून एक चल, एकीकृत निर्देशांक, एक चल. संयुक्त निर्देशांक चलांचा गट. संयुक्त म्हणजे एकत्र असते, समूह असते आणि एकीकृत म्हणजे एकमेव, एकच. अशा प्रकारे आपण प्रश्न दुसरा सहसंबंध पूर्ण करा हा प्रश्न पूर्ण केला आहे. प्रश्न तिसरा आहे खालील उदाहरणे सोडवा. त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे खालील आकडेवारीवरून किंमत निर्देशांक काढा. खाली काही आकडेवारी लिहून दिली आहे. त्या आकडेवारीचा वापर करून आपल्याला किंमत निर्देशांक काढायचा आहे. तर त्यासाठी एक आपल्याला तक्ता दिला आहे. तो तक्ता बघा, वस्तू दिली आहेत. वस्तू आहे अ, ब, क, ड. वस्तू काय आहेत? अ, ब, क, ड. आणि त्याचं आहे 2005च्या किमती आणि 2010च्या किमती. 2005च्या किमती त्या वस्तूंच्या किमती आहेत 6. ब या वस्तूची किंमत आहे 16. क या वस्तूची किंमत आहे 24 आणि ड या वस्तूची किंमत आहे 4. आणि 2010मध्ये त्याच वस्तू आहेत पण त्यांच्या किमती काय झाल्या आहेत? वाढल्या आहेत. तर त्या वस्तू आहेत अ या वस्तूची किंमत आहे 8. ब या वस्तूची किंमत आहे 18. क या वस्तूची किंमत आहे 28 आणि ड या वस्तूची किंमत आहे 6. आता आपल्याला किंमत निर्देशांक काढायचा आहे आणि किंमत निर्देशांक काढण्यासाठी आपल्याला हा जो तक्ता दिला आहे त्या तक्त्याची मांडणी उभ्या स्वरूपात अशीच्या अशीच करायची आहे, परंतु उभ्या स्वरूपात करायची आहे. या ठिकाणी बघा मी तुम्हाला करून दाखवते. पहिले वस्तू लिहायची आहे आणि वस्तू त्याखाली अ, ब, क, ड ह्या काय आहेत? आपल्या वस्तू आहेत. दुसऱ्या तक्त्यामध्ये त्यासमोर 2005च्या किमती लिहायच्या आहेत. 2005च्या किमती आहेत 6, 16, 24 आणि 4. आणि त्यानंतरच्या तक्त्यात लिहायचं आहे 2010च्या किमती. 2010च्या किमती आहेत 8, 18, 28 आणि 6. आता आपल्याला ह्या अ, ब, क आणि ड ह्या ज्या वस्तू आहेत त्या पहिले 2005च्या किमतीनुसार त्याची बेरीज करायची आहे. परंतु ती बेरीज आपल्याला सूत्र वापरून करायची आहे. सूत्र आहे समिशन ऑफ P0 आणि 2005च्या किमतीमध्ये त्याची ॲडिशन किंवा बेरीज येते 50. 6 + 16 + 24 + 4 = किंवा बरोबर 50. आता असंच 2010च्या किमतीनुसार सुद्धा या वस्तूची बेरीज करायची आहे. त्याचं सूत्र लिहायचं आहे समिशन ऑफ P1
आणि त्याची बेरीज येते 60. 8 अधिक 18 अधिक 28 अधिक 6 इज इक्वल टू किंवा बरोबर 60. आता याचा किंमत निर्देशांक काढण्यासाठी आपण जी ॲडिशन केली आहे, जी बेरीज केली आहे, त्यामध्ये आपल्याला ती सूत्रामध्ये टाकून आपल्याला किंमत निर्देशांक काढता येतो. तर किंमत निर्देशांक काढण्याचं सूत्र आहे समिशन ऑफ P1 डिवाइड बाय समिशन ऑफ P0 मल्टिप्लिकेशन बाय 100. आता आपण जे हे सूत्र घेतलं आहे त्या सूत्रामध्ये आपण वर ज्या ॲडिशन केल्या आहेत त्या सूत्रामध्ये टाकायचे आहेत. तर समिशन ऑफ P1 मध्ये आपण 60 लिहायचे आहे आणि समिशन ऑफ P0 म्हणजेच डिवाइड बाय 50 लिहून इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन बाय 100. आता या ठिकाणी आपल्याला अंशाचा आणि छेदाचा काय करायचा आहे, गुणाकार करायचा आहे. तर 100 भागिला 1 यापणे आपल्याला छेदात्मक गुणाकार करायचा आहे. तर त्याचा गुणाकार येतो 6000. आता 6000 डिवाइड बाय 50 आणि आता याच्यानंतर शेवटचा शून्य. आता 6000 भागिला 50 असल्यामुळे आपण 5चा एक झिरो कापून शकतो आणि त्यामुळे वरचा 6000चा एक शून्यसुद्धा कापू शकतो. त्यानंतर आपला भागाकार करावा लागेल आपल्याला 600 भागिला 5 आणि उत्तर येते 120. म्हणून आपला किंमत निर्देशांक आहे 120. अशा प्रकारे आपण अतिशय सोप्या पद्धतीने दिलेल्या आकडेवारीवरून किंमत निर्देशांक काढला आहे. दुसरं उदाहरण आहे खालील आकडेवारीवरून संख्यात्मक निर्देशांक काढा. बघा, वर जी आकडेवारी दिली होती त्यावेळेस आपण किंमत निर्देशांक काढला. आता ही जी आकडेवारी आहे या आकडेवारीवरून आपल्याला संख्यात्मक निर्देशांक काढायचा आहे. काय काढायचं आहे? संख्यात्मक निर्देशांक. त्यासाठी दिलेल्या तक्त्यामधली आकडेवारी पहा. वस्तू आहे अ, आ, ई, उ. काय आहेत वस्तू? अ, आ, ई आणि उ. आणि त्यामध्ये मूळ वर्षातील परिमाण आणि चालू वर्षातील परिमाण. किंमत निर्देशांक काढण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? किमती पाहिजे. आणि संख्यात्मक निर्देशांक काढण्यासाठी परिमाण पाहिजे. फरक जरा काळजीपूर्वक आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. मूळ वर्षातील परिमाण आहे अ ही वस्तू आहे अ 170, आ 150, ई 100, ई 195, उ 205. चालू वर्षातील परिमाण अ 90, आ 70, ई 75, ई 150, उ 95. आता आपल्याला हे उदाहरण सोडवताना देखील म्हणजेच संख्यात्मक निर्देशांक काढताना सुद्धा या जो तक्ता दिला आहे आकडेवारीचा त्या तक्त्याचं उभ्या स्वरूपात मांडणी करावी लागते. म्हणजे उभ्या स्वरूपात अशीच्या अशी मांडणी केली तर आपल्याला निर्देशांक काढणे सोपे जाते. आता पहिले वस्तू उभ्या स्वरूपात मांडून घ्यायची आहे. अ, आ, ई, उ. मूळ वर्षातील परिमाण आहे 170, 150, 100, 195, 205. चालू वर्षातील परिमाण 90, 70, 75, 150, 95. आता यामध्ये सुद्धा आपल्याला मूळ वर्षातील परिमाण याची बेरीज करावी लागेल, ॲडिशन करावी लागेल आणि चालू वर्षातील परिमाण याची सुद्धा बेरीज करावी लागेल. तर मूळ वर्षातील परिमाण याची बेरीज येते 820. समिशन ऑफ Q0. Q म्हणजे समिशन म्हणजे बेरीज, Q म्हणजे क्वांटिटी आणि ती आपल्याला म्हणून ते सूत्र आहे समिशन ऑफ Q0 आणि आपली त्याची एकूण बेरीज येते मूळ परिमाणाची 820. आणि आता चालू वर्षातील परिमाण त्याची सुद्धा आपल्याला बेरीज करायची आहे. त्यासाठी लिहायचं आहे समिशन ऑफ Q1 आणि चालू वर्षातील परिमाणाची बेरीज आहे 480. आता आपल्याला संख्यात्मक निर्देशांक काढण्यासाठी पहिले संख्यात्मक निर्देशांकाचं सूत्र काय आहे ते या ठिकाणी लिहावं लागेल. तर संख्यात्मक निर्देशांकाचं सूत्र आहे
समिशन ऑफ Q1 डिवाइड बाय समिशन ऑफ Q0 मल्टिप्लिकेशन बाय 100. आता या सूत्रामध्ये वर ज्या ॲडिशन केल्या आहेत, वर ज्या आपण बेरीज केल्या आहेत, ते या सूत्रामध्ये ॲड करून आपल्याला संख्यात्मक निर्देशांक काढायचा आहे. अगदी किंमत निर्देशांकासारखंच हे उदाहरण अगदी सोप्या पद्धतीने आपण अभ्यासत आहोत. सूत्रामध्ये आकडेवारी टाकताना आपल्याला लिहायचं आहे 480 भागिला 820 म्हणजेच 480 डिवायडेड बाय 820 मल्टिप्लिकेशन बाय 100. याचं देखील आपल्याला छेदात्मक गुणाकार करायचा आहे. छेदात्मक गुणाकार येतो 48,000 आणि जी छेदात्मक संख्या आहे ती खाली लिहायची, ती आहे 820. आता 820 वर 1 झिरो असल्यामुळे आपण 1 झिरो तो कापू शकतो आणि वर्षातला सुद्धा मग 48,000 मधला सुद्धा 1 झिरो आपल्याला काढायचा आहे आणि नंतर त्याचा डिव्हिजन करायचा आहे, भागाकार करायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, 4800 भागिला 82. 4800 भागिला 82 केला असता आपला संख्यात्मक निर्देशांक येतो 58.54. 4800 भागिला 82 बरोबर 58.54 म्हणजेच संख्यात्मक निर्देशांक आहे 58.54. अशा प्रकारे आपण संख्यात्मक निर्देशांक सूत्राचा वापर करून सोप्या पद्धतीने काढण्याचा प्रयत्न केला आहे. तिसरं उदाहरण आहे, खालील आकडेवारीवरून मूल्य निर्देशांक काढा. दिलेल्या आकडेवारीवरून काय काढायचं आहे आपल्याला, मूल्य निर्देशांक. काय काढायचं आहे, मूल्य निर्देशांक. त्यासाठी आपल्याला तक्ता दिला आहे आकडेवारीचा. त्यामध्ये वस्तू आहेत अ, ब, क, ड आणि ई. अ, ब, क, ड आणि ह्या वस्तू आहेत. आणि त्यामध्ये मूळ वर्षामध्ये किंमत आणि परिमाण दिलं आहे. चालू वर्षामध्ये सुद्धा किंमत आणि परिमाण दिलं आहे. बघा, मूल्य निर्देशांक काढण्यासाठी किंमत आणि परिमाण हे मूळ वर्ष आणि चालू वर्ष या दोन्ही वर्षाचं आवश्यक आहे. ते किंमत आणि परिमाण असल्यानंतर आपण मूल्य निर्देशांक काढू शकतो. तर यामध्ये जे काही आकडे दिले आहेत 40, 10, 50, 20, 30 असे विविध आकडे आहेत किंमत आणि परिमाणामध्ये. त्या आकड्यांचा आपल्याला व्यवस्थित अभ्यास करून व्यवस्थित लक्ष ठेवून त्याचं मूल्य निर्देशांक काढायचा आहे. आता हा तक्ता आपल्याला उभ्या स्वरूपातच दिला आहे, परंतु हा तक्ता आपल्याला नवीन काढावा लागतो कारण त्यात काही गोष्टी ॲड कराव्या लागतात. तर त्यामध्ये बघा, वस्तू लिहायच्या आहेत अ, ब, क, ड, ई. मूळ वर्षामध्ये किंमत लिहायची आहे 40, 10, 50, 20, 30. परिमाण लिहायचं आहे 15, 12, 10, 14, 13. आणि त्यानंतर एक तक्ता वाढवायचा आहे, तो आहे P0 मल्टिप्लिकेशन Q0. P0 मल्टिप्लिकेशन Q0 म्हणजेच आपल्याला मूळ वर्षातील किंमत आणि परिमाण याचा काय करायचा आहे, गुणाकार करायचा आहे. तसेच चालू वर्षातील देखील किंमत आणि परिमाण याचा गुणाकार करायचा आहे. चालू वर्षातील किंमत आहेत 70, 60, 90, 100, 40 आणि परिमाण आहेत 20, 22, 18, 16, 15. आणि त्यासमोर आपल्याला लिहायचं आहे, सूत्र लिहायचं आहे P1 मल्टिप्लिकेशन Q1 म्हणजेच चालू वर्षातील किंमत आणि परिमाण याचा गुणाकार करायचा आहे. पहिले मूळ वर्षातील किंमत आणि परिमाण याचा गुणाकार बघा. 40 गुणिला 15 600. ब या वस्तूचा आहे 10 गुणिला 12 120. 50 गुणिला 10 500. 20 गुणिला 14 280. 30 गुणिला 13 390. आता आपण जे हे मल्टिप्लिकेशन केले आहेत, गुणाकार केले आहेत, त्याची ॲडिशन करायची आहे. आपल्याला एक प्रकारची बेरीज करायची आहे. त्यालाच आपण म्हणतो समिशन ऑफ P0 Q0 इज इक्वल टू 1890.
आपण जी मूळ वर्षातील किंमत आणि परिमाण याचे गुणाकार केले आहेत त्याची बेरीज येते 1890. अशाच प्रकारे चालू वर्षातील किंमत आणि परिमाण याचा देखील आपल्याला गुणाकार करायचा आहे. तर या वस्तूचा आहे 70 गुणिला 20 1400, 60 गुणिला 22 1320, 90 गुणिला 18 1620, 100 गुणिला 16 1600, 40 गुणिला 15 600. आता हे जे गुणाकार केले आहेत त्याची सुद्धा आपल्याला ॲडिशन करायची आहे. त्याला म्हणायचं आहे समिशन ऑफ P1 Q1 आणि ती बेरीज येते, ती ॲडिशन येते 6540. 6540. आता मूल्य निर्देशांक काढण्याचं सूत्र आहे. पहिले मूल्य निर्देशांक काढण्यासाठी आपल्याला जे सूत्र वापरायचं आहे ते सूत्र या ठिकाणी आपण लिहूया. ते सूत्र बघा, समिशन ऑफ P1 Q1 डिवाइड बाय समिशन ऑफ P0 Q0 मल्टिप्लिकेशन बाय 100. आता मूल्य निर्देशांक काढताना वर जे आपण मल्टिप्लिकेशन केले आहे त्यानंतर त्याची ॲडिशन केली आहे आणि जे उत्तर आले आहे ते या सूत्रामध्ये टाकायचे आहे. तर पहिले आपल्याला 6540 म्हणजे चालू वर्षातील किंमत आणि परिमाण याचा जो आपला ॲडिशन आली आहे ती लिहायची आहे 6540 डिवाइड बाय 1890 मल्टिप्लिकेशन बाय 100. आता यांचा देखील आपल्याला छेदात्मक गुणाकार करायचा आहे. तो छेदात्मक गुणाकार येतो 65,400. 65,400 आणि त्या ठिकाणी आपल्याला खाली जे आहे ते लिहायचं आहे 1890. आता या 1890 आणि 65,400 मध्ये जो शेवटचा झिरो आहे तो आपण काढू शकतो आणि त्यानंतर त्याचा आपण डिव्हिजन म्हणजेच भागाकार करू शकतो. तर 65,040 भागिला 189 आपल्याला करायचं आहे. 65,040 भागिला 189 केल्यानंतर उत्तर येते 346.03. 346.03 हे आहे आपलं मूल्य निर्देशांक. ही थोडी किचकट पद्धत आहे परंतु समजून घेतल्यास आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने मूल्य निर्देशांक काढता येईल किंवा काढता येतो. चौथं उदाहरण आहे खालील आकडेवारीवरून लास्पेयर आणि पाचशेचा किंमत निर्देशांक काढा. काय करायचं आहे आपल्याला, जी काही आकडेवारी दिली आहे त्या आकडेवारीवरून लास्पेयर आणि पाचशेचा किंमत निर्देशांक हे काय आहेत, अर्थशास्त्रज्ञ आहेत. तर आपल्याला त्याच्या सूत्रानुसार काय करायचं आहे, किंमत निर्देशांक काढायचा आहे. त्यासाठी आकडेवारीचा तक्ता दिला आहे, त्यामध्ये वस्तू दिल्या आहेत क्ष य आणि मूळ वर्ष यामध्ये किंमत आणि परिमाण दिलं आहे. चालू वर्ष यामध्ये किंमत आणि परिमाण दिलं आहे. त्यामध्ये क्ष या वस्तूचं किंमत आहे 8 आणि परिमाण आहे 30 मूळ वर्षातील, आणि य या वस्तूचं मूळ वर्षातील किंमत आहे 10 आणि परिमाण आहे 42. चालू वर्षातील क्ष या वस्तूची किंमत आहे 12 आणि परिमाण आहे 25 आणि य या वस्तूची किंमत आहे 20 आणि परिमाण आहे 16. मूळ निर्देशांक यामध्ये आपल्याला लास्पेयरचा किंमत निर्देशांक काढताना काय करायचं आहे, सूत्र वापरायचं आहे. ते सूत्र आहे समिशन ऑफ P1 मल्टिप्लिकेशन बाय Q0, म्हणजेच P1 आणि Q0चा गुणाकार करायचा आहे. P1 म्हणजे चालू वर्षातील किंमत आणि Q0 म्हणजे मूळ वर्षातील परिमाण. या गोष्टींचा गुणाकार करून त्या ठिकाणी समोर लिहायचा आहे. तो गुणाकार येतो बघा 30 गुणिला 12. 30 गुणिला 12 म्हणजे 12 36 360 आणि या वस्तूचा 42 गुणिला 20. 42 गुणिला 20 म्हणजेच 840. तसेच आपल्याला समिशन ऑफ P0 मल्टिप्लिकेशन Q0 म्हणजेच P0 आणि Q0चा देखील गुणाकार करायचा आहे. P0 म्हणजे
मूळ वर्षातील किंमत आणि परिमाण, मूळ वर्षातील किंमत आणि परिमाण याचा देखील काय करायचा आहे, गुणाकार करायचा आहे. मूळ वर्षातील किंमत आणि परिणाम यामध्ये पहिला गुणाकार क्ष या वस्तू संबंधित येतो 240 आणि या वस्तू संबंधित येतो 420. आता आपण चालू वर्षातील किंमत आणि मूळ वर्षातील परिमाण याचा जो गुणाकार केला आहे म्हणजेच P1 Q0 याचा गुणाकार केला आहे, त्याची आता आपल्याला ॲडिशन करायची आहे. समिशन ऑफ P1 Q0 त्याचे ॲडिशन येते 360 अधिक 840 इज इक्वल टू 1200 बरोबर 1200. 360 भागिले अधिक 840. आता आपल्याला P0 आणि Q0 याचा जो गुणाकार केला आहे त्याची सुद्धा ॲडिशन करायची आहे. त्यालाच आपण समिशन ऑफ P0 Q0 आणि ते बघा 240 अधिक 420. 240 अधिक 420 काय ते 660. आता आपल्याला लास्पेयर मूल्य निर्देशांक हे सूत्र वापरून काढता येते. आपण काय केलं आहे, त्या तक्त्याच्या किमती काढून घेतल्या आहेत. आता आपल्याला त्या किमतीचा त्या सूत्रामध्ये टाकून लास्पेयरचा मूल्य निर्देशांक काढायचा आहे. तर लास्पेयरचं सूत्र आहे मूल्य निर्देशांक काढण्यासाठी दिलेलं समिशन ऑफ P1 Q0 समिशन ऑफ P1 Q0 डिवाइड बाय समिशन ऑफ P0 Q0 मल्टिप्लिकेशन बाय 100. हे काय आहे, लास्पेयरचं मूल्य निर्देशांक काढण्याचं सूत्र आहे. आता वर जे आपण गुणाकार केले आहे त्यानंतर त्याची जी ॲडिशन केली आहे, बेरीज केली आहे, ती बेरीज या सूत्रामध्ये टाकायची आहे. तर पहिले आपल्याला लिहायचं आहे 1200 डिवाइड बाय 660 म्हणजेच 1200 भागिला 660 मल्टिप्लिकेशन बाय 100 आणि याचा आपल्याला आता गुणाकार करायचा आहे. तो गुणाकार येतो 1,20,000. आता 1,20,000 भागिला 660. 660 वर एक झिरो असल्यामुळे आपण वरचा एक झिरो आणि खालचा एक झिरो काढू शकतो. म्हणजेच आता आपल्याला 12,000 भागिला 66 करायचं आहे. 12,000 भागिला 66 केले असता उत्तर येते 181.818. 181.818 हे आपण लास्पेयरचा मूल्य निर्देशांक हे सूत्र काढून आपल्याला अशा प्रकारे किंमत निर्देशांक काढता येतो. अशाच प्रकारे 500चा किंमत निर्देशांक वापरून म्हणजेच 500चं दिलेलं सूत्र वापरून आपण निर्देशांक काढू शकता. उत्तर सारखंच येतं. HW म्हणून काढण्याचा प्रयत्न करा. प्रश्न 4 आहे, फरक स्पष्ट करा. आणि फरक स्पष्ट करण्यासाठी पहिला प्रश्न दिला आहे साधा निर्देशांक आणि भारान्वित निर्देशांक. साधा निर्देशांक आणि भारान्वित निर्देशांक यामध्ये आपल्याला मुद्द्याच्या आधारे फरक स्पष्ट करायचा आहे. त्यामध्ये आपण पहिला मुद्दा वापरूया व्याख्या. तर साधा निर्देशांक याची व्याख्या आहे प्रत्येक वस्तूला समान महत्त्व देऊन मोजण्यात येणारा निर्देशांक म्हणजे साधा निर्देशांक. व्याख्या पुन्हा एकदा ऐका. प्रत्येक वस्तूला समान महत्त्व देऊन मोजण्यात येणारा निर्देशांक म्हणजे साधा निर्देशांक. आता भारान्वित निर्देशांकाची व्याख्या आहे प्रत्येक वस्तूला योग्य भार देऊन मोजवण्यात येणारा निर्देशांक म्हणजे भारान्वित निर्देशांक. आता याचं मापन. तर साधा निर्देशांक याचं मापन आहे. मापन हा एक मुद्दा आहे. साध्या निर्देशांकाचे मापन तुलनेने अधिक सोपे असते. साध्या निर्देशांकाचे मापन तुलनेने सोपे असते आणि भारान्वित निर्देशांकाचे मापन तुलनेने अधिक अवघड असते. अशा प्रकारे आपल्याला साधा निर्देशांक आणि भारान्वित निर्देशांक हे व्याख्या आणि मापन या मुद्द्याच्या आधारे फरक स्पष्ट करता येतो. फरक स्पष्ट करा यामध्ये दुसरा प्रश्न दिला आहे किंमत निर्देशांक आणि संख्यात्मक निर्देशांक. म्हणजेच आता आपल्याला किंमत निर्देशांक आणि संख्यात्मक निर्देशांक यामध्ये सुद्धा
काही मुद्दे वापरून व्याख्या सूत्र याच्या आधारे फरक स्पष्ट करायचा आहे. तर पहिली किंमत निर्देशांकाची व्याख्या बघा. चालू वर्षातील निरनिराळ्या वस्तूंच्या किमतीची बेरीज आणि मूळ वर्षातील निरनिराळ्या वस्तूंच्या किमतीची बेरीज यांच्या गुणोत्तराला 100ने गुणून मोजला जाणारा निर्देशांक म्हणजे किंमत निर्देशांक होय. किंमत निर्देशांकाची व्याख्या पुन्हा एकदा ऐका. चालू वर्षातील निरनिराळ्या वस्तूंच्या किमतीची बेरीज आणि मूळ वर्षातील निरनिराळ्या किमतीची, चालू वर्ष आणि मूळ वर्ष यामध्ये ज्या ज्या निरनिराळ्या किमती आहेत त्या किमतीची बेरीज यांच्या गुणाकाराला 100ने गुणून मोजला जाणारा निर्देशांक म्हणजे किंमत निर्देशांक. आता संख्यात्मक निर्देशांकाची व्याख्या आहे. चालू वर्षातील निरनिराळ्या वस्तूच्या नगसंख्येची बेरीज, चालू वर्षातील निरनिराळ्या नगसंख्येची बेरीज आणि मूळ वर्षातील निरनिराळ्या वस्तूंच्या नगसंख्येची बेरीज यांच्या गुणोत्तराला 100ने गुणून मोजला जाणारा निर्देशांक म्हणजे संख्यात्मक निर्देशांक. अशा प्रकारे आपण किंमत निर्देशांक आणि संख्यात्मक निर्देशांक यांच्या व्याख्यामध्ये असलेला फरक अभ्यासला आहे. किंमत निर्देशांकामध्ये काय करायचं, आपल्याला किमतीची बेरीज करायची आहे आणि संख्यात्मक निर्देशांकामध्ये नगाची, वस्तूच्या नगाची बेरीज करायची आहे. हा या दोन्हीच्या व्याख्येमध्ये सहज लक्षात येणारा फरक आहे. आता किंमत निर्देशांकाचे सूत्र, यामध्ये आपल्याला सूत्र बघायचं आहे. तर किंमत निर्देशांकाचं सूत्र आहे समिशन ऑफ P1 डिवाइड बाय समिशन ऑफ P0 मल्टिप्लिकेशन बाय 100. सूत्र पुन्हा एकदा बघा. किंमत निर्देशांकाचं समिशन ऑफ P1 डिवाइड बाय समिशन ऑफ P0 मल्टिप्लिकेशन बाय 100. आता दुसरं सूत्र आपल्याला संख्यात्मक निर्देशांकाचं पाहायचं आहे. कशाचं? संख्यात्मक निर्देशांक. समिशन ऑफ Q1, समिशन ऑफ Q1 आणि डिवाइड बाय समिशन ऑफ Q0 मल्टिप्लिकेशन बाय 100. या सूत्रामध्ये एक फरक बघा महत्त्वाचा. किंमत निर्देशांक म्हणजेच समिशन म्हणजे बेरीज, P म्हणजे प्राईज, किंमत म्हणजे प्राईज, या ठिकाणी आपण P वापरला आहे. आणि संख्यात्मक निर्देशांकामध्ये समिशन Q1 Q0 वापरला आहे आणि Q म्हणजे क्वांटिटी, संख्या म्हणजे क्वांटिटी आणि P म्हणजे किंमत, प्राईज. अशा प्रकारे आपल्याला हा फरक सूत्रामधला लक्षात घेऊन सूत्र लक्षात ठेवणे सोपे जाते. अशा प्रकारे आपण किंमत निर्देशांक आणि संख्यात्मक निर्देशांक ह्या फरक स्पष्ट करा व्यवस्थित अभ्यासला आहे. फरक स्पष्ट करामध्ये तिसरा प्रश्न आहे लास्पेयर निर्देशांक आणि पाच्छेचा निर्देशांक. तर आता आपल्याला लास्पेयर निर्देशांक आणि पाच्छेचा निर्देशांक यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. तर लास्पेयरचा निर्देशांक यांच्यामध्ये याची व्याख्या आहे मूळ वर्षात खरेदी केलेल्या वस्तूच्या परिमाणांच्या आधारे निर्देशांक मोजणे हे लास्पेयरच्या निर्देशांकाचे खास वैशिष्ट्य आहे. मूळ वर्षात खरेदी केलेल्या वस्तूंच्या परिमाणांच्या आधारे निर्देशांक मोजणे हे लास्पेयरच्या निर्देशांकाचे खास वैशिष्ट्य आहे. आता पाच्छेचा निर्देशांक त्याची व्याख्या आहे चालू वर्षात खरेदी केलेल्या वस्तूच्या, लास्पेयरमध्ये काय होतं मूळ वर्षाच्या आणि पाच्छेमध्ये चालू वर्षाच्या खरेदी केलेल्या वस्तूच्या परिमाणांच्या आधारे निर्देशांक मोजणे हे पाच्छेच्या निर्देशांकाचे खास वैशिष्ट्य आहे. लास्पेयरमध्ये मूळ वर्षाच्या आणि पाच्छेच्या निर्देशांकामध्ये चालू वर्षाच्या खरेदी केलेल्या वस्तूच्या परिमाणांच्या आधारे आपल्याला किंमत निर्देशांक काढता येतो. आता सूत्र बघा. लास्पेयर निर्देशांकाचं सूत्र आहे समिशन ऑफ P1 Q1 डिवाइड बाय समिशन ऑफ P0 Q0 मल्टिप्लिकेशन 100, मल्टिप्लिकेशन बाय 100. लास्पेयरच्या निर्देशांकाचं सूत्र पुन्हा एकदा बघा. समिशन ऑफ P1 Q0 डिवाइड बाय समिशन ऑफ P0 Q0 मल्टिप्लिकेशन बाय 100. पाच्छेच्या निर्देशांकाचं सूत्र आहे समिशन ऑफ P1 Q1 डिवाइड बाय
समिशन ऑफ P0 Q0 मल्टिप्लिकेशन बाय 100. काय आहे 500च्या निर्देशांकाचं सूत्र? पुन्हा एकदा बघा. समिशन ऑफ P1 Q1 डिवाइड बाय समिशन ऑफ P0 Q1 मल्टिप्लिकेशन बाय 100. अशा प्रकारे आपल्याला लास्ट पेअरच्या निर्देशांकाचं आणि 500च्या निर्देशांकाचं व्याख्या आणि सूत्र यामध्ये काय फरक आहे तो स्पष्ट करता येतो. आणि फरक स्पष्ट करा हा प्रश्न पूर्ण करता येतो. प्रश्न 5वा आहे, खालील विधानांशी तुम्ही सहमत की असहमत आहात ते सकारण स्पष्ट करा. खाली काही विधाने दिली आहेत, त्या विधानाशी तुम्ही सहमत आहात किंवा असहमत आहात. सहमत असाल तर सहमत लिहायचं आहे आणि त्याची कारणे लिहायची आहेत. असहमत असाल तर असहमत लिहून त्याची कारणे त्यासमोर लिहायची आहेत. त्यामध्ये पहिलं विधान दिलं आहे, निर्देशांकामध्ये फक्त किंमत पातळीतील बदल मोजले जातात. निर्देशांकामध्ये फक्त किंमत पातळीतील बदल मोजले जातात. उत्तर, मी या विधानाशी असहमत आहे. आता मी या विधानाशी असहमत असल्याची कारणे आहेत. कारण खालील किंमत पातळी बरोबरच पुढील घटकातील बदलही मोजले जातात. म्हणजे फक्त किंमत पातळी मोजली जाते का निर्देशांकामध्ये? नाही, तर काही इतरही घटक मोजले जातात. तर ते इतर घटक कोणते आहेत ते बघा. एका ठराविक कालावधीत एखाद्या चलामधील बदल मोजण्यासाठी वापरले जाणारे संख्याशास्त्रीय साधन म्हणजे निर्देशांक. एका ठराविक कालावधीत एखाद्या चलामधील बदल मोजण्यासाठी वापरले जाणारे संख्याशास्त्रीय साधन म्हणजे निर्देशांक होय. निर्देशांकात ग्राहक किंमत निर्देशांक, मानव विकास निर्देशांक, घाऊक किंमत निर्देशांक अशा विशिष्ट हेतूने निर्देशांक तयार केले जातात. म्हणजेच ह्या सर्व गोष्टी निर्देशांकामध्ये मोजल्या जातात. तिसरं कारण आहे, निर्देशांकात किंमत पातळीतील बदलाप्रमाणेच राहणीमान, औद्योगिक उत्पादन, कृषी उत्पादन, आयात निर्यात इत्यादी विविध चलातील बदल मोजले जातात. म्हणून निर्देशांकामध्ये फक्त किंमत पातळीतील बदल मोजले जातात. या विधानाशी मी असहमत आहे, कारण इतरही बऱ्याच काही गोष्टी आपण निर्देशांकामध्ये मोजू शकतो. सहमत की असहमत यामध्ये दुसरा प्रश्न आहे, निर्देशांकाला कोणत्याही मर्यादा नाहीत. निर्देशांकाला कोणत्याही मर्यादा नाहीत. उत्तर, या विधानाशी मी असहमत आहे. म्हणजेच निर्देशांकाला कोणत्याही मर्यादा नाहीत असं नाही, निर्देशांकाला सुद्धा मर्यादा आहेत. म्हणून या विधानाशी काय आहे, मी असहमत आहे. आता असहमत असल्याची कारणे बघा. कारणामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, निर्देशांकाच्या मर्यादा लिहायच्या आहेत. तर आपण आता निर्देशांकाच्या मर्यादा ह्या मुद्देसूद सुद्धा लिहू शकतो. तर निर्देशांकाची पहिली मर्यादा आहे नमुन्यावर आधारित. निर्देशांक हा नमुन्यावर आधारित आहे. निर्देशांकाच्या रचनेत सर्व घटकांचा समावेश होत नाही, म्हणून तो नमुना चुकांपासून मुक्त होत नाही. आकडेवारीवर आधारित निरनिराळ्या प्रकारच्या दुसरी मर्यादा आहे आकडेवारीवर आधारित. निरनिराळ्या प्रकारच्या अपुऱ्या आकडेवारीवर निर्देशांक आधारित आहे. त्याच आधारावर आकडेवारी गोळा केली आहे. याचा परिणाम निर्देशांकाच्या निष्कर्षावर होतो. निर्देशांकाची तिसरी मर्यादा आहे निर्देशांकाचा चुकीचा उद्देश. निर्देशांक हा चुकीच्या उद्देशाने वापरला जातो. मूळ वर्षातील परिस्थितीबरोबरच चालू वर्षातील परिस्थितीशी तुलना केली जाते. म्हणून व्यक्ती मूळ वर्षाची निवड करते, परंतु त्याचा हेतू योग्य असला पाहिजे. उदाहरण, व्यावसायिक माणसाने मूळ वर्ष म्हणून जास्त नफा असलेले वर्ष निवडले आणि चालू वर्षातील नफा कमी असेल तर ते योग्य नाही. म्हणून निर्देशांकाचा चुकीचा उद्देश हे एक निर्देशांकाची मर्यादा आहे. चौथी मर्यादा आहे सूत्राची उणीव. निर्देशांकाच्या रचनेसाठी अचूक सूत्र नाही, ही फक्त सरासरी आहे. त्यामुळे त्याला सरासरीच्या सर्व मर्यादा पडतात. ही एक प्रकारची काय आहे, सरासरी आहे. आणि सरासरीच्या ज्या मर्यादा आहेत त्या काय आहेत, निर्देशांकाच्या सुद्धा मर्यादा आहेत. पाचवी मर्यादा आहे अर्थव्यवस्थेतील बदल. अर्थव्यवस्थेतील बदल देशातील लोकांच्या सवयी, आवडी
आणि अपेक्षा नेहमीच बदलत असतात, त्या सर्व बदलांचा समावेश निर्देशांकात केला जात नाही. निर्देशांकाची 6वी मर्यादा आहे गुणवत्तेत बदल. वस्तूच्या गुणवत्तेत झालेल्या बदलाकडे निर्देशांक दुर्लक्ष करतो. चांगल्या वस्तूंना पर्याय असलेल्या सर्वसामान्य वस्तूपेक्षा दिलेल्या वेळेत चांगल्या दर्जाच्या वस्तूंचा उत्पादन खर्च जास्त असतो आणि किमतीही जास्त असते. म्हणून गुणवत्तेत बदल हे निर्देशांकाची एक मर्यादा आहे, अपवाद आहे. त्यानंतर काय आहे? 7वी मर्यादा आहे बैजिक भार. बैजिक भार म्हणजेच निरनिराळ्या वस्तूंना दिलेला भार बैजिक असतो. आणि 8वी मर्यादा आहे मर्यादित व्याप्ती. निर्देशांकाला मर्यादित व्याप्ती आहे कारण एका हेतूने तयार केलेला निर्देशांक दुसऱ्या कोणत्याही हेतूसाठी वापरला जात नाही. म्हणून मर्यादित व्याप्ती ही सुद्धा निर्देशांकाची मर्यादा आहे. या सर्व निर्देशांकाच्या मर्यादा आहेत. म्हणून निर्देशांकाला कोणत्याही मर्यादा नाही या विधानाशी मी पूर्णपणे असहमत आहेत. कारण एवढ्या साऱ्या मर्यादा आपण या ठिकाणी अभ्यासल्या आहेत, मुद्देसूद लिहिले आहेत. यावरून आपल्याला सहज लक्षात येते की निर्देशांकाला खूप मर्यादा आहेत. म्हणून या विधानाशी आपण काय आहोत? असहमत आहोत. सहमत की असहमत यामध्ये तिसरा प्रश्न आहे किंवा तिसरं विधान आहे, निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येतो. निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येतो. उत्तर, या विधानाशी मी असहमत आहे. विधान पुन्हा एकदा ऐका. निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येतो. उत्तर, या विधानाशी सुद्धा मी असहमत आहे. आता असहमत असल्याची कारणे आहेत. पहिलं कारण आहे निर्देशांक हा वर्तमान काळातील चलाच्या किमतीची तुलना भूतकाळातील चलाच्या किमतीशी करून त्यातील बदलांची तुलना केली जाते. भूतकाळ म्हणजेच मूळ वर्ष, म्हणून हे काय आहे? चुकीचं आहे. म्हणून या विधानाशी मी असहमत आहे. दुसरं कारण आहे निर्देशांक तयार करताना मूळ वर्षातील चलाचे मूल्य निर्देशित करण्यासाठी 0 हा प्रत्यय गृहीत धरला जातो, तर मूळ वर्षाचा किंमत निर्देशांक 100 हा गृहीत धरला जातो. तिसरं कारण आहे मूळ वर्ष निवडण्यासाठी हे वर्ष साधारण असले पाहिजे, त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती आणि बाबी युद्ध परिस्थिती नसली पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला मूळ निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय काढता येत नाही हे या कारणावरून लक्षात येते. म्हणून या विधानाशी मी असहमत आहे. अशा प्रकारे आपण सहमत की असहमत हा प्रश्न पूर्ण केला आहे. प्रश्न 6वा आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न दिला आहे, निर्देशांकाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. निर्देशांकाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर, निर्देशांकाची वैशिष्ट्ये स्पष्ट करताना पहिले आपण निर्देशांकाच्या वेगवेगळ्या व्याख्या बघूया. निर्देशांकाची पहिली व्याख्या स्पाइगेल यांच्या मते आहे. निर्देशांक म्हणजे काय? तर भौगोलिक स्थान, वेळ या संदर्भात किंवा इतर वैशिष्ट्ये म्हणजे उत्पन्न, व्यवसाय इत्यादींच्या सापेक्ष बदलासाठी किंवा बदलाचे प्रमाण दाखविण्यासाठी वापरलेले सांख्यिकीय साधन म्हणजे निर्देशांक होय. ही स्पाइगेल यांच्यामध्ये निर्देशांकाची व्याख्या आहे. दुसरी व्याख्या आहे क्रॉस्टन आणि काउडन. हे दोन काय आहेत? अर्थशास्त्रज्ञ आहेत. क्रॉस्टन आणि काउडन यांच्यामध्ये निर्देशांकाची व्याख्या बघा. निर्देशांक ही संख्यांची अशी शृंखला आहे की जिच्या आधारे काल व स्थान पदमालेतील बदलाचे मापन करता येते. व्याख्या पुन्हा एकदा ऐका. निर्देशांक ही संख्याची अशी शृंखला आहे की जिच्या आधारे काल व स्थान पदमालेतील बदलाचे मापन करता येते. अशा प्रकारे आपण निर्देशांकाच्या व्याख्या पाहिल्या आहेत. आणि निर्देशांकाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. निर्देशांक हे सांख्यिकीय साधन आहे. निर्देशांक हे सरासरी काढण्याचे एक विशिष्ट साधन आहे आणि ते शेकडेवारी काढण्यास उपयुक्त ठरते. एका विशिष्ट काळात किंवा दोन भिन्न काळात किंवा दोन भिन्न स्थानातील एक किंवा जास्त संबंधित चलांचे
परिमाण मोजण्यासाठी निर्देशांक या सांख्यिकीय साधनाचा उपयोग होतो. जो निर्देशांक एका चलाच्या साहाय्याने मोजला जातो त्याला एकीकृत निर्देशांक म्हणतात. या उलट जो निर्देशांक चलाच्या गटापासून तयार केला जातो त्याला संयुक्त निर्देशांक असे म्हणतात. निर्देशांक हा चालू वर्षासाठी तयार केला जातो. ज्या वर्षापासून बदल मोजले जातात त्याला मूळ वर्ष असे म्हणतात. मूळ वर्षाचा किंमत निर्देशांक हा नेहमी 100 गृहीत धरला जातो आणि त्यानुसार चालू वर्षातील मूल्याप्रमाणे मोजला जातो. अर्थव्यवस्थेतील कल व बदल मोजण्यासाठी निर्देशांकाचा वापर केला जातो, म्हणून त्याला आर्थिक क्रियांचे वायुभारमापक असे म्हटले जाते. अशा प्रकारे आपण निर्देशांकाची वैशिष्ट्ये सविस्तररित्या अभ्यासली आहेत. यामध्ये प्रश्न दुसरा आहे, निर्देशांकाचे अर्थशास्त्रातील महत्त्व स्पष्ट करा. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. निर्देशांकाचे अर्थशास्त्रातील महत्त्व स्पष्ट करा. उत्तर: निर्देशांक हे आर्थिक विश्लेषणाची अनिवार्य साधने आहेत. पुढील मुद्दे निर्देशांकाचे महत्त्व स्पष्ट करतात. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे योग्य धोरण ठरवणे. योग्य धोरण ठरवणे. निर्देशांक हे धोरण निर्मात्यांना योग्य आर्थिक धोरण तयार करण्यासाठी मार्गदर्शन तत्त्वे प्रदान करतात, जसे की कृषी धोरण, औद्योगिक धोरण, मजुरीचे निर्धारण व महागाई भत्ता इत्यादी. निर्देशांकाचं अर्थशास्त्रीयदृष्ट्या दुसरं महत्त्व आहे कल आणि प्रवृत्तीचा अभ्यास. कल आणि प्रवृत्तीचा अभ्यास. उत्पादन किमती, निर्यात, आयात इत्यादी आर्थिक चलातील बदल मोजण्यासाठी निर्देशांक व्यापकपणे वापरले जातात. उदाहरण: गेल्या 5 वर्षापासून औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक तपासून आपण महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढू शकतो. औद्योगिक उत्पादनात वाढ झाली की घट झाली ते दर्शवतो. तिसरं महत्त्व आहे भविष्यातील आर्थिक घडामोडीचा अंदाज. भूतकाळ आणि वर्तमान काळातील विश्लेषणाच्या आधारे आर्थिक घडामोडीतील अंदाज व्यक्त करण्यासाठी निर्देशांक उपयुक्त ठरतो. उदाहरण: उपलब्ध माहितीच्या आधारे आयात आणि निर्यातीशी संबंधित भविष्यातील अंदाज करता येतो. भविष्यातील अंदाजावरून योग्य निर्णय घेण्याचे मार्गदर्शन मिळते. चौथं आहे चलनवाढीचे मोजमाप. निर्देशांकाचा वापर वेळोवेळी होणाऱ्या किंमत पातळीतील बदल मोजण्यासाठी केला जातो. तो सरकारला महागाईविरुद्ध योग्य उपाययोजना करण्यास सक्षम बनवतो. पाचवं महत्त्व आहे आर्थिक माहिती वास्तव स्वरूपात सादर करण्यास महत्त्व. चलन फुगवटा कमी करणे म्हणजेच मूळ माहितीची तडजोड करणे होय. निर्देशांकाच्या साहाय्याने किंमत बदल, वेतन बदल यांच्याशी तडजोड केली जाते. यामुळे आर्थिक माहिती वास्तव स्वरूपात स्थिर किमतीला सादर करण्यात मदत होते. अशा प्रकारे आपण मुद्द्यांच्या आधारे निर्देशांकाचे अर्थशास्त्रीय महत्त्व व्यवस्थित अभ्यासले आहे. प्रश्न 7वा आहे सविस्तर उत्तरे लिहा. आणि सविस्तर उत्तरे लिहा त्यासाठी दिलेला प्रश्न आहे निर्देशांकाच्या रचनेच्या पायऱ्या स्पष्ट करा. निर्देशांकाच्या रचनेच्या पायऱ्या स्पष्ट करा. उत्तर निर्देशांकांच्या रचनेमध्ये खालील पायऱ्यांचा समावेश होतो. किंमत निर्देशांकाचा हेतू. निर्देशांक तयार करण्यासाठी असणारा बाह्य भाग, त्याची व्याप्ती तसेच कोणता बदल मोजावायचा आहे याचा स्पष्ट फलदायी निर्णय घेतला जातो. दुसरा आहे मूळ वर्षाची निवड. मूळ वर्षाला संदर्भ वर्ष म्हणतात. असे वर्ष आहे ज्यात तुलना केली जाते. मूळ वर्ष हे सर्वसाधारण वर्ष असावे. असे ते वर्ष नैसर्गिक आपत्ती, युद्धजन्य परिस्थिती, आणीबाणी इत्यादींनी मुक्त असावे. मूळ वर्ष अतिशय मागचे नसावे. वस्तूची निवड. निर्देशांकामध्ये रचनेची निवड केलेल्या वस्तूंचा नमुना निवडणे आवश्यक आहे. उदाहरण: किंमत निर्देशांकांच्या निर्मितीमध्ये प्रत्येक वस्तूचा समावेश करणे आवश्यक आहे. निवडल्या जाणाऱ्या वस्तूंनी लोकांच्या अभिरुची, सवयी आणि चालीरीतींचे
प्रतिनिधित्व केले पाहिजे. याशिवाय चांगले परिमाण देण्यासाठी केवळ प्रमाणित वस्तूंचा समावेश केला पाहिजे. चौथा आहे वस्तूंच्या किमतीची निवड. निवडलेल्या वस्तूंच्या किमती एकाच बाजारात दुकान परतफे व स्थान परतफे बदलण्याची शक्यता असते. म्हणून किमतीचे दरपत्रक निपक्षपातीपणे चांगल्या दुकानातून मिळवणे योग्य असते. अचूकता राखण्यासाठी प्रातिनिधिक स्थळे व व्यक्तीची निवड करणे गरजेचे असते. योग्य सरासरीची निवड. निर्देशांकाची रचना तयार करण्यासाठी अंकगणितीय मध्याचा वापर केला जातो, कारण तुलनात्मकदृष्ट्या त्यांची गणना करणे सोपे असते. योग्य भाराची निवड करणे. निर्देशांकाच्या निर्मितीत वेगवेगळ्या वस्तूंना भारांना विशेष महत्त्व असते. भारांश हे 2 प्रकारचे असतात: संख्यात्मक भार Q, मूल्य भार P गुणिला Q. सर्व वस्तूंना समान महत्त्व नसल्यामुळे विशिष्ट भाराने अधिक चांगले परिमाण मिळू शकतात. 7वा आहे योग्य सूत्रांची निवड. निर्देशांकाची रचना करण्यासाठी अनेक सूत्रांचा वापर केला जातो. त्यापैकी योग्य सूत्राची निवड केली जाते. योग्य सूत्रांची निवड ही निर्देशांकाचा हेतू आणि आकडेवारीची उपलब्धता यांच्यावर अवलंबून असते. अशा प्रकारे आपल्याला निर्देशांकाच्या रचनेच्या पायऱ्या सविस्तर स्पष्ट करता येतात. अशा प्रकारे आपण आज अर्थशास्त्रातील प्रकरण 6 निर्देशांक या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत